करणार आहे रोटेशनल डायनॅमिक. तर तुम्ही पहिलं चॅप्टरचं हेडिंग देऊन टाका, चॅप्टर 1 रोटेशनल डायनॅमिक. आता हा जो आपला चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक, या रोटेशनल डायनॅमिक मध्ये सर्क्युलर मोशनचे टॉपिक आहे आणि मोशनचे टॉपिक आहे. आपण डिस्कस केलं होतं या टॉपिकवर, मी जास्त काही आता व्हिडिओ घेणार नाही. तर सर्क्युलर मोशनचे टॉपिक झाले आहे. रोटेशनल मोशनचे जे आपले टॉपिक बाकी आहे आपण ते आजपासून स्टार्ट करू. तर रोटेशनल मोशनच्या टॉपिक मधला सगळ्यात पहिले डेफिनेशन वाला टॉपिक येतो. पहिले आपण डेफिनेशन समजून घेऊ. पहिली डेफिनेशन आहे आपली रिजिड बॉडी. रिजिड बॉडी, ओके. कोणीतरी अनम्यूट करा. तर पहिली डेफिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो आपली, बॉडी म्हणजे काय. तर रिजिड बॉडी म्हणजे अशी बॉडी ज्या बॉडीचे दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स, ज्या बॉडीच्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स हे चेंज होत नाही अंडर द ऍक्शन ऑफ एनी फोर्स. अंडर द ऍक्शन ऑफ एनी फोर्स. डेफिनेशन काय आहे ना, a rigid body is defined as a body. A rigid body is defined as a body in which the distance between two particles does not change under the action of any force. Rigid body म्हणजे अशी बॉडी ज्या बॉडीच्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स, ज्या बॉडीच्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स हे चेंज होत नाही अंडर द ऍक्शन ऑफ एनी फोर्स. ओके, मी एकदा डेफिनेशन पुन्हा सांगतो. रिजिड बॉडी इज अ बॉडी. A rigid body is a body in which the distance between any two particles, the distance between any two particles does not change under the action of any force. ओके, त्याला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण रिजिड बॉडी. सेकंड डेफिनेशन आहे आपली रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशन म्हणजे काय किंवा रोटेशनल मोशनची डेफिनेशन काय होणार. तर जेव्हा रिजिड बॉडी मूव्ह होणार, रिजिड बॉडी मूव्ह होणार इन सच वे दॅट, रिजिड बॉडी मूव्ह होणार इन सच वे दॅट ऑल. तर रोटेशनल मोशन म्हणजे काय होते, सिंपल मध्ये एक्सप्लेन करून सांगतो. हा फॅन आहे, ओके. तो जो सेंटर वाला असतो हे त्याचे ब्लेड, ओके. हे ब्लेड, तर हे ब्लेड रोटेट नाही होत असते, ही आपली सेंटर मधली बॉडी रोटेट होते. ब्लेड नसते रोटेट होत, सेंटर मधली बॉडी रोटेट होते आणि या बॉडीला ते ब्लेड अटॅच आहे त्यामुळे ते ब्लेड रोटेट होतात इन द फॉर्म ऑफ सर्कल. इन द फॉर्म ऑफ सर्कल. अशाच मोशनला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण रोटेशनल मोशन. ही झाली आपली रिजिड बॉडी. ही कोणती बॉडी झाली, रिजिड बॉडी. आणि रिजिड बॉडीचे 1 2 3 हे काय झाले, पार्टिकल. तर जेव्हा रिजिड बॉडी रोटेट होते तेव्हा त्याच्या सोबतचे जे पार्टिकल असतात ते पण इन द फॉर्म ऑफ सर्कल काय होतात, रोटेट. अशा मोशनला म्हणतो आपण रोटेशनल मोशन. डेफिनेशन, when a rigid body is rotate in such way that, when a rigid body rotate, when a rigid body rotate in such way that, in such way that all the particles of rigid body rotate in the form of circle. जेव्हा रिजिड बॉडी रोटेट होते तेव्हा त्याच्या सोबत जे पार्टिकल असतात ते पार्टिकल सुद्धा
इन द फॉर्म ऑफ सर्कल काय होतात, रोटेट. दिस टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. बॉडी तर रोटेट होतेच. कोणती बॉडी, रिजिड बॉडी. बट रिजिड बॉडीला जे आपण ब्लेड अटॅच केले आहे, हे मी फॅनचं एक्झाम्पल सांगत आहोत. तर रिजिड बॉडीला जे ब्लेड म्हणजे पार्टिकल, जे पार्टिकल आपण अटॅच करतो, तर जेव्हा रिजिड बॉडी रोटेट होते तेव्हा ते ब्लेड सुद्धा काय होतात, रोटेट इन द फॉर्म ऑफ सर्कल. दॅट इज कॉल्ड एज किंवा दिस इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. म्हणजे आपल्या घरचा फॅन जो रोटेट होतो त्याला म्हणू शकतो आपण रोटेशनल मोशन. आकाश पाळणा रोटेशनल मोशन. सेंटर रोटेट होते, त्याच्या बाजूला असे एक्सिस गेले असतात. ज्या झुल्यामध्ये तुम्ही बसता तो एक्सिस असतो ना, बरोबर, त्याच्यामुळे ते पार्टिकल पूर्ण असे सर्कल मध्ये काय होतात, रोटेट. रिजिड बॉडी, रोटेशनल मोशन. अँड नेक्स्ट वन, एक्सिस ऑफ रोटेशन. एक्सिस ऑफ रोटेशन. एक्सिस ऑफ रोटेशन. आता एक्सिस ऑफ रोटेशन हा शब्द खूप कामी पडणार आहे चॅप्टर खतम होईपर्यंत. द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉडी, द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉडी अबाउट द डिफरंट पार्टिकल, अबाउट द डिफरंट पार्टिकल रिव्हॉल्व इन सर्कल. द इमॅजिनरी लाईन म्हटलं आहे. कोणती लाईन म्हटलं, इमॅजिनरी लाईन. सिंपल एक्झाम्पल देतो मी. एक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय, तर एक्सिस ऑफ रोटेशनलाच मी थोड्या वेगळ्या तऱ्हेने तुम्हाला प्रूव्ह करून सांगतो. रेंज. कोणता शब्द बोललो मी, रेंज. रेंज. सपोज आपल्या घरची जी छत आहे, बरोबर, एखाद्या ठिकाणी इथे फॅन अटॅच आहे, या ठिकाणी फॅन अटॅच आहे. मी जर इथं जर फॅन अटॅच असणार ना, तर बराबर मी त्याच्याच खाली असा वरत उभं राहू शकत नाही. का बरं, कारण त्याचे जे फॅनचे जे ब्लेड असतात ना, ते ब्लेड मला टच होणार. बट थोड्या बाजूला मी उभं राहू शकतो. का बरं, कारण त्या फॅनचे ब्लेड तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. का बरं पोहोचू शकत नाही, कारण त्याची तिथपर्यंत एक्सिसच नाही आहे. कळलं का मी काय बोललो, तर जर हा फॅन आहे, हे फॅनचे ब्लेड, ओके, मी जर या पोझिशनवर जर स्टँड आहे तर हा ब्लेड मला टच होणार. व्हाय, कारण हे याच्या काय येते, एक्सिस मध्ये. जेव्हा तो रोटेट होणार तेव्हा हा पर्सन याच्या काय येणार, एक्सिस मध्ये येणार. झाली ही इमॅजिनरी लाईन. झाली इमॅजिनरी लाईन. समजत आहे. द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉडी ही झाली मेन बॉडी. या बॉडी पासून जी इमॅजिनरी लाईन पास होते टू द डिफरंट पार्टिकल, हे एक पार्टिकल, हे एक पार्टिकल, हे एक पार्टिकल, अशी इमॅजिनरी लाईन पास होते. अशा इमॅजिनरी लाईनलाच आपण काय म्हणतो, एक्सिस ऑफ रोटेशन. हाच पर्सन जर आता या पोझिशन मध्ये स्टँड आहे तर त्याला या फॅनचा ब्लेड टच होणार नाही, कारण तो त्याच्या एक्सिस पासून काही डिस्टन्सवर आहे. एक्सिस पासून काही डिस्टन्सवर आहे. समजलं एक्सिस ऑफ रोटेशन. द इमॅजिनरी लाईन आणि ही इमॅजिनरी, द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉडी अबाउट द डिफरंट पार्टिकल. द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉडी about the different particle revolve in the form of circle. Revolve in the form of circle. त्यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, एक्सिस ऑफ रोटेशन. पहिले झालं रिजिड बॉडी, नंतर रोटेशनल मोशन, नंतर आपला एक्सिस ऑफ रोटेशन. आणखी एक इम्पॉर्टंट जे मी सांगत आहोत ते इतकं इम्पॉर्टंट आहे का याच्या नंतरची जे 4 डेरिव्हेशन आहे ते त्याच्यावरच डिपेंड आहे, जे मी उद्या देणार. तर थोडं केअरफुली लक्ष द्या. टॉपिक आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. काय आहे टॉपिक आपला, मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, तर लक्ष द्या.
हा सपोज आपला सेंटर, आकाश पाळण्याचा जो सेंटर असतो तो, हा पकडा मास m1, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स r1, हा मास m2, इथून इथपर्यंत डिस्टन्स r2, हा मास m3, डिस्टन्स r3, असे नंबर ऑफ मास mn rn. ओके, सेंटरला कोड लिहून घेऊ ना. हा झाला मास, आणि या सेंटर पासून या मास पर्यंत ही जी लाईन ड्रॉ केली आहे त्यालाच काय म्हणत असतो आपण, एक्सिस ऑफ रोटेशन. काय म्हणतो आपण, एक्सिस ऑफ रोटेशन. आकाश पाळण्यामध्ये तुम्ही बसले असणारच. आकाश पाळणा हा सेंटर पासून या टाइपचे रॉड असतात आणि इथे तो जिथे तुम्ही बसता असा कनेक्टेड असतो. तर इथे पण पर्सन बसतात, इथे पण पर्सन बसतात, म्हणजेच ते काय झाला त्यांचा मास. मग नेमकं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते, तर मोमेंट ऑफ इनर्शिया साठी हा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवा लागणार आहे. mi/ri². इथे i मी याच्यासाठी डिनोट केला आहे, i स्टँड फॉर इनर्शिया, आणि तो मी कुठून स्टार्ट करणार आहे, i = 1 अप टू n, म्हणजे 1 पासून तर नंबर ऑफ पार्टिकल, म्हणून i स्टार्ट टू 1 अप टू n. आता यावरून आपल्याला सांगता आली पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन. कशाची डेफिनिशन, मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा आता मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन काय होणार. m म्हणजे मास ऑफ पार्टिकल, आणि हा r म्हणजे एक्सिस ऑफ रोटेशन. m म्हणजे मास ऑफ पार्टिकल आणि r म्हणजे काय, तर एक्सिस ऑफ रोटेशन. हे बघा ना, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच एक्सिस ऑफ रोटेशन. आता डेफिनिशन सांगू आपण. द मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइन्ड ॲज इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ, दिसत आहे, इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, algebraic sum of product of mass, algebraic sum of product of mass and square of distance, इथून इथपर्यंत, square of distance from the axis of rotation, square of distance from the axis of rotation. डबल सांगतो डेफिनेशन. The moment of inertia is defined as, माझ्या सोबत बोलून जा घरी. The moment of inertia is defined as it is the algebraic sum of, दिसत आहे साइन, algebraic sum of product of, कारण या दोघांचा मल्टिप्लाय आहे. algebraic sum of product of mass, algebraic sum of product of mass and square of distance. algebraic sum of product, लक्षात ठेवा, algebraic sum of product of mass and square, दिसत आहे, square of distance from the axis of rotation, square of distance from the axis of rotation. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आपल्या 4 डेफिनेशन. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे ही जी डेफिनेशन मी लिहून दिली आणि ही जी मॅथमॅटिकल फॉर्म लिहून दिला मी कशाचा, मोमेंट ऑफ इनर्शियाचा. या मॅथमॅटिकल फॉर्मचं काम आपल्याला उद्यापासून लगातार 3 किंवा 4 डेरिवेशनला पडणार आहे. ओके, तर ते डेरिवेशन आपण उद्यापासून घेऊ.